नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे इझी फूड रेसिपीज मराठी चॅनेलमध्ये. आज आपण आमरस बनवत आहोत. आंब्याचा सीझन चालू आहे आणि बाजारात विविध प्रकारचे आंबे उपलब्ध झाले आहेत. आमरस करताना सुरुवातीला आंबे स्वच्छ धुवून ते पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे आहेत. आता अशा प्रकारे देठाचा भाग गोलाकार कापून घ्यायचा आहे. सुरीने अशा प्रकारे आपण आंब्याचा गर काढून घ्यायचा आहे. किंवा दुसरी एक झटपट पद्धत म्हणजे हातानेच आंब्याची साले सोलून घ्यायची आहेत. आंब्याचे साल आणि कोय वेगळे करून घ्यायचे आहे. आंब्याची सालं येथे मी ताटामध्येच ठेवत आहे. अशा प्रकारे आंब्याची साल काढून घेतल्यामुळे आंबा जर आतमध्ये कुठे खराब असेल तर आपल्याला तो आंबा वेगळा ठेवता येतो. अशा प्रकारे सुरीच्या मागच्या बाजूने आंब्याच्या सालीला जो गर आहे तो हलक्या हाताने काढून घ्यायचा आहे. सर्व साली अशा प्रकारे गर काढून घ्यायचा आहे. रस करण्यासाठी इथे मी फक्त 3 आंब्यांचाच वापर केला आहे. अशा प्रकारे सर्व सालींचा गर काढून यामध्ये आता थंडगार पाणी घालून घ्यायचे आहे. जास्त पाणी घालायचे नाही, थोडे थोडे पाणी घालून ही साले अशा प्रकारे चोळून घ्यायची आहेत. चोळून झाली की ही साले हलके हाताने पिळून बाजूला ठेवून द्यायची आहेत. सर्व साले अशा प्रकारे बाजूला काढून घ्यायची आहेत. आता आपण कोळीचा गर काढून घेऊया. एका पातेल्यामध्ये कोळी मी बाजूला काढून घेतल्या होत्या. आता आपण हाताने अशा प्रकारे कोळींचा गर काढून घेऊ. सगळ्या कोळींचा अशा प्रकारे गर काढून घेतला आहे. गर काढून घेतलेल्या कोय ताटामध्ये ठेवून घेतले आहेत. आता गर काढून घेतलेल्या कोळींवर थोडे थोडे थंड पाणी घालून अशा प्रकारे कोळी चोळून घ्यायच्या आहेत. अशाच प्रकारे बाकीच्या कोळीसुद्धा थोडे थोडे पाणी घालून चोळून घ्यायच्या आहेत. सर्व कोळी व्यवस्थित धुवून झाल्या आहेत. आता हा गर आपण पातेल्यामध्ये काढून घेतला आहे.
यामध्ये मी अर्धी वाटी साखर आणि वेलची एकत्र वाटून घेतली आहे. ती रसामध्ये घालून घेतली आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये तयार केलेला आंब्याचा गर घालून फिरवून घ्यायचा आहे. त्यामुळे रसामध्ये गाठी राहणार नाहीत. अशाच प्रकारे थोडा थोडा करून सर्व गर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेत आहे. शेवटी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे पाणी घालून या रसामध्ये घालून घेतले आहे. रस किती पातळ किंवा घट्ट हवा आहे त्यानुसार पाणी ॲड करावे. व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला तसेच कमेंट करायला विसरू